मी स्वरा संजय साटम. आज मी तुमच्यासोबत माझी गोष्ट शेअर करणार आहे. ही गोष्ट माझी व माझ्यासारख्याच कित्येक टीनेजर्सची आहे. मी माझ्या आई, बाबा आणि लहान भावासोबत खूप छान आयुष्य जगत होते. पुढे जायच्या आधी आय वुड लाईक टू मेन्शन माय पथप्रदर्शक, ज्या माझ्या फॅमिलीचाच एक भाग झाल्या. मला अजूनही आठवत आहे बाबांसोबत खेळलेली होळी. बाबा अगदी रंगात येऊन लहान मुलांसारखे होळी खेळत होते. त्यांचा हा वेडेपणा मी पहिल्यांदाच अनुभवला होता. हॅपी होली बेटा. हॅपी होली सक्षम. हॅपी होली. हॅपी होली. खेळा खेळा. एक सेकंड, माझा कॉल येतोय. माझ्या आईला सिटी हॉस्पिटलमधून कॉल आला. हॅलो हॅलो, मिस साटम बोलताय का? हाँ बोलते. मी सिटी हॉस्पिटल मधून बोलते. मॅम, तुमचे हस्बंड ऍडमिट होते का आमच्या इथे कोविड केसच्या खाली? हो होते. मॅम, सॉरी टू से दिस, पण सकाळी ते ऑफ झाले. हॅलो हॅलो. कॉल येताच आई तिथे कोसळून पडली. आई आई काय झालं? आई काय होतंय? स्वरा, सिटी हॉस्पिटल मधनं फोन होता. बाबा गेले ना. 2020 मध्ये आलेल्या कोरोना लाटेत माझे बाबा गेले आणि आमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझ्या नकळत मी माझ्या फॅमिलीपासून लांब जाऊ लागले. पदोपदी मला बाबांची आठवण येऊ लागली आणि बाबा इथेच असल्याचे मला भास होऊ लागले. स्वरा, अगं स्वरा, काय सकाळी सकाळी फोन घेऊन बसलेस? निदान ब्रश तरी कर. वाजले बघ किती. आई यार, तू सकाळपासून नको ना सुरू. सक्षम, ए सक्षम, अरे उठ लवकर. सकाळ झाली, स्कूल आहे की नाही? उठ 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 लवकर बाळा. चल उठ, आवरून घे. चल स्वरा, ऑनलाईन स्कूल दोघांनी अटेंड करा. सक्षमचं पण लॉग इन करून दे, ठीक आहे? भांडू नका. हो ग आई, बघते. चल येऊ, बाय. हॅलो हॅलो. हां बोला. मी स्वराची प्रिन्सिपल बोलतेय. हां बोला मॅडम. मला थोडं स्वराबद्दल बोलायचं होतं. स्वरा एक अतिशय हुशार मुलगी आहे, पण आता सध्या तिचं अभ्यासात लक्ष नसल्यामुळे टॉपर मुलगी ॲव्हरेजमध्ये यायला वेळ लागणार नाही. तर थोडासा तिच्याकडे तुम्ही लक्ष द्या प्लीज. असं पुन्हा होणार नाही याची मी काळजी घेईन. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. स्वरा, ए स्वरा, अगं स्वरा, ये जरा लवकर. काय आहे? बोल आता. अगं तुझ्या अभ्यासाचं काय झालं? तुझ्या प्रोजेक्ट असाइनमेंटचं काय झालं? मी कुठे कुठे लक्ष देणार आहे? हे बघ, मी माझा अभ्यास करते, तू उगाच नको लक्ष घालूस. तुम्ही ना आजकालची मुलं ना, तुम्हाला काही सांगायची सोय राहिलेली नाही. जा अभ्यास कर. नाही करणार. काय हट्टीपणा, हे अजिबात चालणार नाही स्वरा मला. मग मी काय करू? अगं तुझी परीक्षा जवळ आली, तुला लक्ष कुठे दिलं पाहिजे? अभ्यासाकडे ना. हा, तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची काही जाणीव आहे की नाही? हे बघ, जबाबदारीचं मला तू सांगू नकोस, कळलं ना? स्वतःला एक जबाबदारी तुला झेपत नाही ते बघ पहिले. स्वरा,
हॅलो प्रतीक्षा. हां बोल ना. अगं मला आहे ना अर्जंटली तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी जर काउन्सिलर असेल ना तर त्याचा नंबर हवा होता गं. ओ अगं सो सॉरी. मी ना 2 दिवसासाठी गावाला जाते आणि मलाही नंबर शोधावा लागेल. तुला आल्यावर दिला तर चालेल का? पण का गं, तुला का हवा होता? अगं काय सांगू तुला. बरं ते जाऊ दे, आपण आहे ना तू आल्यावरच बोलूया. ओके बाय. मग माझ्या आयुष्यात एंट्री झाली ती शुभदा मिसची, ज्या माझ्या आयुष्यातील माझ्या पथप्रदर्शिका झाल्या.
मी प्रोफेशनल काउन्सिलर आणि ट्युटर आहे. ओके, या ना, या ना, या बसा ना. प्रतीक्षा बोलली वाटतं तुम्हाला. घ्या ना, पाणी घ्या. अहो काय सांगू, माझी मुलगी स्वरा, तिचं अभ्यासात लक्ष नाहीये, सारखी चिडचिड आणि रागराग करते. तिचं कसं करावं ना मला काही सुचत नाहीये. त्यासाठी मला ना तुमचा गायडन्स हवा होता. ओके, हरकत नाही, आपण बोलूया ना त्या विषयावर. बरोबर. तुम्ही राहायला कुठे? ऍक्च्युली मी तुम्हाला तेच बोलणार होते की मी एवढ्या लांब आलीये, पण माझी इथे जवळपास राहायची कुठे सोय होऊ शकते का? अहो जवळपास कशाला, तुम्ही इथेच राहा. कारण कसं आहे बघा, स्वरा आणि सक्षम दोघेही घरून आता ट्युशन अटेंड करतात आणि मी जाते ऑफिसला. मग कसं होईल, त्यांच्याकडेही लक्ष राहील आणि तुमचीही सोय होईल. हो आते, हा बोलवते. स्वरा, स्वरा, काय या बघ, या तुझ्या नवीन ट्युटर आणि काउन्सिलर मिसेस शुभदा. आणि त्यांच्याशी मी पहिल्याच दिवशी विनाकारण उद्धटपणे वागले. काउन्सिलर कशाला, वेळ नाही लागले मला. ओ मॅडम, तुम्ही गेलात तरी चालेल, मला काही एक गरज नाही ट्युटर ब्युटरची. स्वरा, मी बोलते. हाय, मी शुभदा. स्वरा, ओळखी आहे ना? हाय स्वरा, काय करतेस? बरं, मी म्हंटल आता उद्यापासून आपण एकत्र राहणार, एकत्र अभ्यास करणार, तर आपल्याला दोघींना एकमेकींविषयी माहिती पाहिजे ना. सो टेल मी, तुला काय काय आवडतं? मला नाही माहिती. पण तुझी अशी चिडचिड आणि रागराग का होत आहे? जेन्युअनली सांगायचं झालं ना तर सध्या काहीच मनासारखं होत नाहीये. अगं नेहमी आपल्या मनासारखंच घडेल असं कसं तुला वाटू शकतं? बरं मला एक सांग, 2 लायटर आहेत, त्यातलं एक लायटर पाण्यात पडला तर तो परत पेटेल? नाही पेटणार, ऑफकोर्स. आपण कितीही प्रयत्न केला तरी तो पेटणार नाही. हो, नाही पेटणार. पण जर दुसऱ्या लायटरने त्याला प्रज्वलित व्हायला जर मदत केली तर तो पेटेल की नाही? मग तसंच आहे, काही गोष्टींची उत्तरं आपल्याला आयुष्यात नाही सापडत, पण मग ती उत्तरं शोधण्यासाठी काही चांगली माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला मदत करतात. का असलीस? काही नाही, असं वाटतं की या चांगल्या माणसांना मिस दिसत नाहीये. जाऊ दे ना मिस, खूप उशीर झाला ऑलरेडी. तुम्ही पण झोपा आणि मला पण झोपू दे. चल, बाय, गुड नाईट. साधना मॅडम, काय झालं? अहो मॅडम, तुम्ही? हा, मी पाणी प्यायला आले होते, बघते तर तुम्ही इथे एकट्या बसलाय. काय झालं काय? काही नाही हो, जुन्या आठवणींना उजाळा देत होते. आता बघा ना, आमचं कॉलेजपासूनचं प्रेम, मग पुढे आम्ही लव्ह मॅरेज केलं. दोन गोंडस मुलं, हसतं खेळतं कुटुंब आमचं. पण कोविड आला आणि हे गेले. स्वरावर तर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. काही नाही, होईल सगळं ठीक. बघा, आता जे घडून गेलंय ते आपण बदलू शकतो का? नाही. पण या सगळ्यातनं जर सावरलो ना तर पुढे जे काही घडणार आहे ना ते आपण नक्कीच बदलू शकतो ना. बरोबर बोलताय तुम्ही. पटतंय मला तुमचं. आम्ही सगळेच याच्यातून सावरत आहोत. बरं, ते सोडा, तुमचं सांगा, तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं? आमचं बघा, तुम्ही काय म्हणता ना ते लव्ह मॅरेज, तेच आहे. ह्यांचं नाव आशुतोष. आम्हाला 2 मुलं, कुमार आणि चिंतामणी. कुमार तसा शांत आहे, सुस्वभावी आहे, सगळ्यांना मदत करणार आहे, पण स्पर्धा करणार आहे. आणि चिंतामणी अगदी साधाबोळा आहे ह्यांच्यासारखा, पण निर्णय घ्यायची वेळ आली की ठामपणे घेतो. बरं,
हे ना खूप साधेभोळे, सगळ्यांना मदत करणारे, कोणीही दारी आलं तरी पुढे येऊन मदत करणार त्यांना. हां, पण मग काही वेळेला असं होतं की कोणीतरी गैरफायदा घेतं त्याचा. मग हे आणि अच्युत भाऊजी जातात निस्तरायला. मला आणि भाग्यश्री वहिनींना ना हसायलाच येतं. इतका कसा साधा भोळा स्वभाव, पण काही वेळेला आवडतो मला हा. आमची आत्ता जरी ओळख असली ना तरी असं वाटतं जन्मजन्मीचं नातं आहे. खूपच छान. बघा ना, आता माझं, स्वराचं, सक्षमचं, आमचं सगळ्यांचं तर खूप छान चालू आहे. पण ना मला स्वराच्या भविष्याची सतत चिंता लागलेली असते. बघा, नका करू काळजी. आता मी आली आहे ना, सगळं नीट होईल. नका चिंता करू. बरं, आता झोपूया, खूप उशीर झालाय. हो हो, चला, रात्री खूप झाली आहे. हो ना. गुड नाईट. गुड नाईट. याचा राग माझ्याही नकळत बिचाऱ्या सक्षमवर निघत गेला. शुभदा मॅडम, या ना जरा. हां, चालेल, मी घेईन त्याच्यामध्ये. सुंदर एकदम छान छान. तुम्हाला अजून एक काढून दाखवते. अजून एक बरं, मी बघते. स्वरा, असं भेटतात त्याची ड्रॉइंग? तू लहान आहे ना, तो असं नाही बाबू. स्वरा, ए स्वरा, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा, बोला ना मिस. अगं, काय काय होतंय? काय एवढी चिडचिड होतीये तुझी? नाही, काही नाही. अगं, मैत्रीण म्हणून बोल. नाही सांगणार मी आईला. अहो, काय सांगू, बाबांचं असं झाल्यापासून माझं कशातच लक्ष लागत नाही आहे. डान्स, इवन अभ्यासात मी मागे पडू लागले. मित्रमैत्रिणींपेक्षा मला मोबाईल जास्त जवळचा वाटू लागला आहे. मग तुम्ही आलात, मला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्यात. त्यामुळे मला अशी आशा लागून राहिली आहे की लवकरच माझा डान्स, अभ्यास सगळं सुरळीत होईल. आणि मी माझ्या फॅमिलीला त्रास देते हे मला नाही बघवत आहे. कळत माझ्याकडून ते होऊन जात आहे. मी कसं हँडल करू, मला नाही कळत आहे. काय ग स्वरा, सक्षमला खेळायची खूप आवड दिसते. हो, तर स्पोर्ट्समध्ये पण त्याचा खूप इंटरेस्ट आहे. साहेबांना फुटबॉल तर प्रचंड आवडते. मिस, एके दिवशी मी, बाबा आणि सक्षम घरातच फुटबॉल खेळत होतो. रात्रीची वेळ होती आणि आईनी जेवणाची ताटं वाढून ठेवली होती. सक्षमने जोरात बॉल मारला आणि घरात झुंबर फुटलं आणि सगळे खायचे तुकडे आमच्या जेवणात. जाऊया मग आता घरी. चला. सक्षम, चल रे. सक्षम, लागलं का? उभा राहा. एक बॉल मग. चल. काय मग, आवडला का दोघांना उपमा? मला खूप आवडला. मला पण. मावशी, आज जेवायला काय आहे? मस्त वरण भात, पोळी भाजी आणि मोदक. आव, मोदक तर मला फार आवडतात. मोदक सगळ्यांनाच आवडतात. माझ्या मुलाला पण मोदक खूप आवडतात. आणि त्यांनी आम्हा सगळ्यांनाच मेंटल हेल्थचं महत्त्व व्यवस्थित पटवून दिलं. ये रे सक्षम, घे चहा, घे. बस. आई, काल सानू सायकलवरून पडली. काय म्हणते, लागले की काय तिला खूप? हो, अगं, स्टिचेस लावले. अरे बापरे, मग बघायला जाणार आहेस? हो, आता जाईन थोड्या वेळ. हा, जाऊन ये, तिला भेटून या. का ग स्वरा, आता ती काल सायकलवरनं पडली तर तुम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलात. पण मग अशाच काही गोष्टी आपल्या मनाला लागतात.
मग त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर पण परिणाम होतो. मग तेव्हा आपण सायकॅट्रिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे का नाही जात? आजच्या जनरेशनमध्ये मुलांमध्ये चिडचिड होते. हा, मग त्याची कारणं काही असतील, मग त्यांचे हार्मोनल चेंजेस असतील किंवा एकटेपणा असेल, सोशल लाईफ म्हणतो आपण त्याला तसं. पण मग त्यांच्यात जे हे बदल होतात हे त्यांच्या पालकांनी जर वेळेत लक्षात घेतले तर मग ते डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. म्हणजे तसं शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं मानसिक स्वास्थ्य पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि असं काही नाही आहे ना की मला वेळ लागलं कीच मग मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे किंवा सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे. जसे हे बाकीचे डॉक्टर आपल्याला उपचार देतात तसेच हे पण सायकॉलॉजिस्ट आपल्याला काउन्सिलिंगद्वारे आपल्यावर उपचार करतात. आता तुझ्या आईच्या वेळेत हे लक्षात आलं की तुझ्यात बदल होतोय, तुझी चिडचिड होतीये, त्यांनी काउन्सिलरची मदत घेतली. आज त्याचा तुला फायदा झाला की नाही? आजच्या जनरेशनला साधना मॅडम तुम्हाला नुसतं लेक्चर देऊन नाही चालत, तुम्हाला त्यांना समजून घ्यायला लागतं. आणि हे वेळेत तुम्ही केलं, आज त्याला आपला रिझल्ट मिळतोय. तर माझं हेच म्हणणं आहे, जसं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली ना तशी ही जर प्रत्येक पालकांच्या लक्षात आली तर आज खूपशा मुलांना याचा फायदा होईल आणि वेळेत त्यांना उपचार मिळतील. त्यांनी माझ्याकडून सायन्स ऑलिम्पियाडसाठी मस्त अभ्यास करून घेतला. तुझं कुठपर्यंत आलंय ग? कळतंय ना सगळं? हो, बाकी सगळं कळतंय, पण पॅरेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजल ऑर्गन्स आणि कनेक्टिंग लिंक्स नाही समजत मला. ओके, ठीक. मी समजावते तुला नीट एकदा. पहिले तुला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स विषयी एक्सप्लेन करते. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस शोज अस द सिमिलॅरिटीज इन फिजिकल ट्रेट्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय? म्हणजे बघ, आपण वेगवेगळे सगळे प्राणी बघतो, सगळ्यांचं नाक, कान, डोळे ह्याची सगळी ठेवण सेम असते. ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं की सगळ्यांचा पूर्वज कॉमन आहेत, हो की नाही? येते लक्षात? फायनली आला परीक्षेचा दिवस. हे आई गं, मी निघते. हो हो, जा ना गं. हे घे, जाईल साखर घेऊन जा. व्यवस्थित पेपर. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. छान. बाय. मला मात्र सारखी रिझल्टची चिंता सतावत होती. काय ग, कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? रिझल्टचं टेन्शन येतंय खूप. मेहनत केली आहे मी, तुम्ही पण माझ्यावर एवढी मेहनत करून घेतली, पण आता रिझल्ट माहित नाही काय. कशाला एवढं टेन्शन घेतलीयस? आपण केलंय की एवढं सगळं छान? केलंय खरं, पण तरी रिझल्टचं टेन्शन येतंय. अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण छान सगळी मेहनत केली की नाही, सगळा छान अभ्यास केला होतास की नाही, काही टेन्शन घेऊ नको, सगळं मस्त होणार. टेन्शन घेऊ नको. चल जायचं आता, रिलॅक्स. आणि मग तो क्षण आला जेव्हा मला माझा रिझल्ट मिळाला. अगं शुभरामांना सांगितलंस का तू? नाही. काय एवढी खुश? 93% मिळाले. मस्त मस्त, एकदम छान. थँक्यू सो मच.
त्यामुळे शक्य तुझी झालं. पण मेहनत आहे. हो, तुझी पण मेहनत आहे. यशस्वी हो, यशस्वी हो. यशस्वी बाबा. बरं आई मैत्रिणीकडे जाऊन हो येऊ मी? हो, सांग सगळ्यांनी आनंदाची रात्री सांगू हो. जा. चल बाय. आज स्वराला खुश बघून ना मला फार बरं वाटतंय. नाही, खरंच आहे. साधा आपल्या दोघींचाही हेतू साध्य झाला. हो ना हो. आणि पहिली स्वरा आपल्याला परत मिळाली. खरंय. बरोबर. बघा ना, तुमच्यासारखे पथप्रदर्शक ना सर्वांना लाभावे. नक्कीच. हो, मग मी ना जरा साखर ठेवून येऊ का? एवढी चांगली आनंदाची बातमी दिली आहे स्वराने आपल्याला, तर आलेच हा मी जरा. शुभदा मिस गेल्या कुठे ना? शुभदा मिस इथे नाहीये. शुभदा मिस गेल्या कुठे?